शिक्षण आणि समाज. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीच विद्यमान आहे त्याचं प्रकटीकरण. शिक्षण कशाला म्हणायचं? पुस्तकं वाचण्याला नाही. निरनिराळ्या प्रकारचं ज्ञान मिळवण्याला नाही, त्यालाही नाही. ज्या शिक्षणाद्वारे इच्छाशक्तीचा प्रवाह आणि अभिव्यक्ती ही आपल्या स्वतःच्या ताब्यात येतात आणि फलद्रूप होतात त्यालाच म्हणावं शिक्षण. माझ्या दृष्टीने शिक्षणाचं मुख्य सार म्हणजे मनाची एकाग्रता हे आहे. केवळ काही गोष्टींची माहिती गोळा करणं नाही. मला जर माझं शिक्षण पुन्हा घ्यायचं झालं आणि त्यात माझा जर काही अधिकार चालला तर मी घटनांच्या माहितीच्या मागे मुळीच लागणार नाही. मी मानसिक एकाग्रतेची आणि मन अलग करण्याची शक्ती विकसित करीन आणि मग अशा निर्दोष साधनांनी आणि मनानी मी इच्छेनुसार घटनांची माहिती गोळा करीन. जे शिक्षण लाभल्यामुळे सामान्य जनता जीवन संग्रामाला लायक होऊ शकत नाही, जे शिक्षण चारित्र्यबल, परसेवा तत्परता आणि सिंहासारखं साहस निर्माण करू शकत नाही, त्याला काही शिक्षण म्हणायचं? ज्या शिक्षणाने माणूस आपल्या जीवनात आपल्या पायावर उभा राहू शकतो ते खरं शिक्षण. आयुष्यभर आत्मसात न झालेला आणि मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला असा ज्ञानाचा भारा म्हणजे काही शिक्षण नव्हे. आपल्याला जीवन घडवणारं, माणूस निर्माण करणारं, चारित्र्य घडवणारं, चांगले विचार आत्मसात करणारं शिक्षण हवं आहे. तुम्ही जर 4-5 विचार चांगले आत्मसात करून आपल्या जीवनामध्ये आणि आचरणामध्ये उतरवले तर अवघं ग्रंथालय मुखोद्गत करणाऱ्या व्यक्तीपेक्षा तुमचं शिक्षण सरसच ठरेल. परत हे ज्ञान माणसात मूलतः अव्यक्त स्वरूपात अवस्थित असतं. ज्ञान कोणतंच बाहेरून येत नाही, सगळं आतच असतं. न्यूटननं गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध लावला असं आपण म्हणत असतो. तो नियम का एखाद्या कोपऱ्यात तिष्ठत बसून न्यूटनची वाट बघत होता? नाही, तो न्यूटनच्या मनातच अवस्थित होता. समय आला आणि लागलीच त्याला तो गवसला. जगाला जेवढं म्हणून ज्ञान आजतागायत उपलब्ध झालं आहे ते सारंच्या सारं मनातून आविर्भूत झालेलं आहे. विश्वाचं अनंत ग्रंथालय तुमच्या मनात आहे. बाह्य जगत हे केवळ तुम्ही आपल्या स्वतःच्या मनाचं अध्ययन करावं यासाठी एक उद्दीपक कारण, एक उपयुक्त संधी किंवा निमित्त होय. जो तो हुकूम फरमावू इच्छितो, हुकूम पाळायला कोणीच राजी नाही. प्राचीन काळच्या त्या अद्भुत ब्रह्मचर्य आश्रमाच्या लोपामुळेच हा अनर्थ ओढवला आहे. आधी आज्ञा पाळायला शिका. आज्ञा देण्याची शक्ती मग आपोआपच उत्पन्न होईल. नेहमी आधी चाकर व्हायला शिका, तरच तुम्ही मालक होण्यास लायक होऊ शकाल. केवळ शिक्षण शिक्षण शिक्षण. युरोपातल्या अनेक शहरातून भ्रमण करताना तिथल्या गरीब लोकांच्या सुखसोयी आणि त्यांचं शिक्षण बघून आमच्या देशातल्या गरिबांची दशा मनात येई आणि मला रडू कोसळे. कशामुळे हा फरक पडला? माझ्या मनोदेवतेने साथ दिली, शिक्षणामुळे. आपल्याला जर काही हवं असेल तर ते म्हणजे ही श्रद्धा होय. दुर्दैवाने आज ती भारतातून प्रायः लोप पावत चालली आणि म्हणूनच आपली अशी दुर्दशा झालेली आहे. मनुष्यात जर काही फरक दिसत असेल तर तो या श्रद्धेमुळेच आहे, दुसऱ्या कशामुळेही नाही. एक जण थोर तर दुसरा सामान्य किंवा दुर्बल असं कशामुळे होत असेल तर ते श्रद्धेमुळेच होय. प्रत्येक गोष्टीचा उपहास करणं आणि कशाविषयीच गांभीर्य न वाटणं हा जो भयंकर रोग आपल्या राष्ट्राच्या रक्तात भिनू पाहतोय तो दूर करा, संपूर्णपणे नाहीसा करा. बलवान व्हा, ही श्रद्धा बाळगा आणि मग सर्व काही आपोआप घडून येईल. खालच्या वर्गातील लोकांसंबंधी आपलं कर्तव्य हेच की आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना स्वतःच्या व्यक्तित्वाचा जो विसर पडलाय त्याची जाणीव करून देऊन त्यांचा विकास केला पाहिजे. त्यांच्यासमोर चांगले विचार, चांगल्या कल्पना ठेवा, हीच मदत त्यांना हवी आहे. बाकी सगळं त्यांच्या परिणामी आपोआप घडून येईल. आपण रासायनिक द्रव्य एकत्र मिसळून ठेवली म्हणजे प्रकृतीच्या नियमानुसार त्यांचं स्फटिकी भवन आपोआप घडून येईलच. पर्वत जर महम्मदाकडे येत नसेल तर महम्मदाला पर्वताकडे गेलं पाहिजे. तद्वतच जर गरीब मुलं शिक्षण घेण्यासाठी येऊ शकत नसतील तर या गरीब मुलांकडे जाऊन आपण त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. चारित्र्य घडवणारं, मानसिक बल वाढवणारं, बुद्धी विशाल करणारं आणि स्वावलंबी बनवणारं असं शिक्षण आम्हाला हवंय. ज्या शिक्षणाच्या परिणामी
या इच्छाशक्तीची पिढ्यानपिढ्या एकसारखी जबरदस्तीने गळचपी केली जाऊन ती आज जवळजवळ लोपूनच गेलेली आहे, त्याला काही शिक्षण म्हणायचं? ज्याच्या प्रभावाने नवीन कल्पनांचा उदय होणं तर दूरच राहो, पण जुन्या कल्पना सुद्धा एकामागून एक अंतर्धान पावत आहेत. जे माणसाला हळूहळू यंत्राप्रमाणे करून टाकतंय, त्याला काही शिक्षण म्हणायचं? कुणीतरी चालवून दिल्यावर आपोआप चालत राहणाऱ्या यंत्राप्रमाणे चांगलं बनण्यापेक्षा स्वाधीन इच्छेच्या आणि चैतन्य शक्तीच्या प्रेरणेने वाईट बनणंही माझ्या मते कल्याणकारक आहे. आम्हाला आज वेदांत आणि पाश्चिमात्य विज्ञान याचा समन्वय हवा आहे. ब्रह्मचर्य हेच आपलं मार्गदर्शक ध्येय असलं पाहिजे. आम्ही श्रद्धावान बनलं पाहिजे. आमच्यात आत्मविश्वास संचारला पाहिजे. वेदांत असं म्हणतो की मनुष्याच्या आतच, मग तो लहान मुलगा का असेना, सर्व ज्ञान साठवलेलं आहे. फक्त ते जागृत करावं लागतं आणि एवढंच शिक्षकाचं कार्य असतं. पण धर्म हा सगळ्याचं मूळ आहे. धर्माला जर भात मानलं तर जीवनातल्या इतर सगळ्या गोष्टी कालवणासारख्या आणि तोंडी लावण्यासारख्या आहेत. नुसतं कालवणच खाल्लं तर अपचन होईल आणि नुसता भात खाल्ला तरीही तो नीट पचणार नाही. पाहिलंस, केवळ यथार्थ ब्रह्मचर्याच्या पालनानं समस्त विद्या एका क्षणात आत्मसात करता येतात. एकदाच ऐकलेलं किंवा समजलेलं कायमचं लक्षात राहू शकतं. या ब्रह्मचर्याच्या अभावीच आपल्या सगळ्या देशाचा सत्यानाश होऊन गेलेला आहे. गुरुग्रहवास अर्थात शिक्षकाशी व्यक्तिगत संबंध ही माझी शिक्षण विषयक कल्पना आहे. शिक्षकाच्या व्यक्तिगत संपर्काशिवाय मिळालेलं शिक्षण शिक्षणच नव्हे. तुम्ही विश्वविद्यालयांचंच उदाहरण घ्या. त्यांना 50-50 वर्ष झाली. त्यांनी काय केलंय? मौलिक विचारांचा एक देखील पुरुष त्यांनी निर्माण केला नाही. फक्त परीक्षा घेणाऱ्या संस्था आहेत त्या. सर्वांच्या कल्याणासाठी त्याग करण्याची कल्पना अजून आपल्या राष्ट्रात विकसित झालेली नाही. सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवण्यासाठी रिकामं नाही. मग तो समाज प्राचीन असो की आधुनिक असो. समाजाने सत्यापुढे मान तुकवायलाच हवी आणि ते शक्य नसेल तर मरण्यासाठी तयार व्हायला हवं. समाजच सत्यानुसार उभारले जायला हवेत. सत्य कधी समाजाशी जुळतं घेण्यासाठी स्वतःत बदल नाही करणार. तोच समाज सर्वात थोर की ज्यात सर्वोच्च सत्य व्यवहार्य होऊ शकतात. माझं तरी असं मत आहे. आणि समाज जर सर्वोच्च सत्यांच्या आचरणासाठी सोयीचा नसेल तर तो बदलून तसा करा आणि लवकरात लवकर हे कराल तितकं चांगलं. माझं म्हणणं आहे की बंधनं मोकळी करा. लोकांची बंधनं मोकळी करा. जितकी शक्य आहे तितकी बंधनं मोकळी करा. समाजासाठी जेव्हा स्वतःची समस्त सुखेच्छा बळी देऊ शकाल तेव्हा तर तुम्ही बुद्ध होऊन जाल. तुम्ही मुक्त होऊन जाल. कोणत्याही व्यक्तीला किंवा राष्ट्राला थोर होण्यासाठी या 3 गोष्टींची आवश्यकता आहे. 1. चांगुलपणाच्या शक्तीवर प्रगाढ विश्वास. 2. मत्सराचा आणि संशयखोरपणाचा अभाव. आणि 3. जे चांगलं बनण्याचा आणि चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सगळ्यांना सहाय्य करणं. तुमचं ध्येय जर जड असेल तर तुम्ही तसेच व्हाल. आमचं ध्येय आहे आत्मा. हे पक्क लक्षात ठेवा. एकमात्र आत्माच आहे अविनाशी. बाकी कशाचंही अस्तित्व टिकून राहणं शक्य नाही. आणि म्हणूनच आत्म्याप्रमाणे आम्हीही अमर आहोत. हिंदू माणसाची पाणी पिण्याची क्रिया ही धार्मिक पद्धतीची असते. त्याचप्रमाणे निद्रा घेणे, चालणे, अगर विवाहबद्ध होणे इत्यादी सर्व क्रियाही तो धार्मिक पद्धतीनेच करतो. हार काय, पण चोरी सुद्धा तो धार्मिक पद्धतीनेच करतो. प्रत्येक राष्ट्राला जगसंबंधाने एक उद्दिष्ट आणि जीवन हेतू असतो. जोपर्यंत त्या उद्दिष्टाला धक्का लागत नाही तोपर्यंत कोणतंही संकट आलं तरीही ते राष्ट्र जिवंत राहतं. पण ते उद्दिष्टच नष्ट झालं तर मात्र लगेच ते राष्ट्र कोलमडून पडतं. एखाद्या राष्ट्राच्या मृत्यूचं पहिलं चिन्ह म्हणजे सतीत्वाचा लोप अशीच इतिहासाची साक्ष नाही का? त्याला सुरुवात झाली की मग त्या समाजाचा नाश उंबरठ्याशीच आहे असं समजावं. सध्या आपण पशुपेक्षा काही विशेष अधिक नीतिमान नाही. समाजाच्या चापकानंच आज आपल्याला थोपवून धरलेला आहे. तुम्ही चोऱ्या केल्या तरी मी तुम्हाला शिक्षा करणार नाही असं जर समाज आज आपल्याला वचन देईल तर एकमेकांना लुबाडण्यासाठी आपण एकमेकांवर नुसते तुटून पडू. पोलीस आपल्याला नीतिमान बनवत असतो. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील
या धाकानं आपण आज नीतिनियम पाळत आहोत. एरवी खरोखर पाहता या बाबतीत आपण पशुपेक्षा फारसे वरचढ ठरणार नाही. बहुसंख्य संप्रदाय हे बुडबुड्याप्रमाणे अल्पजीवी ठरतील, कारण त्यांच्या प्रवर्तकांमध्ये बहुधा शुद्ध चारित्र्याचा अभाव असतो. पूर्ण प्रेम आणि प्रतिक्रिया न करणारं किंवा विचलित न होणारं हृदय यांनीच चारित्र्य घडत असतं. नेता जर चारित्र्यहीन असेल तर त्याच्या ठिकाणी लोकांची निष्ठा कशी राहू शकेल? ज्या नेत्याच्या ठाई पूर्ण पावित्र्य असेल त्याच्याच ठिकाणी लोकांची निष्ठा दीर्घकाळ राहील आणि त्याच्यावरच लोकांचा विश्वास दीर्घकाळ राहील. एकदा विचार घ्या, तुमचं संपूर्ण मन त्यावर केंद्रित करा आणि चिकाटीनं प्रयत्न चालू ठेवा, म्हणजे यशरूप सूर्य तुमच्या जीवनात उगवेल. आम्हाला विचारण्यात येतं की तुमच्या धर्मापासून समाजाचे कोणतं हित होतं? समाज हा सत्याचा निकष मानला जातो. हे अगदी तर्कविसंगत आहे. समाज ही केवळ विकासाची एक अवस्था असून आपण त्या अवस्थेतून जात असतो. ज्याप्रमाणे बालक हे नेहमी बालक राहू शकत नाही, त्याप्रमाणे समाज हा सर्वदा एकाच अवस्थेत राहू शकत नाही. मूल हे कधीही पूर्ण वाढ झालेला माणूस असू शकत नाही. या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत. तद्वतच पूर्ण स्वरूपाचा समाज कधी असूच शकत नाही. समाजाच्या या प्राथमिक अवस्थेतून बाहेर पडून मनुष्याचा विकास झाला पाहिजे आणि तो होणारच. माझे गुरुदेव म्हणत, आपण आपलं स्वतःचं जीवनरूपी कमल विकसित करण्याचा प्रयत्न का करत नाही? मग मधमाशा आपोआप येतील. दुसऱ्यातील दुष्टपणाकडे विशेष लक्ष देऊ नका. दुष्टपणा म्हणजे अज्ञान, दुबळेपणा. तुम्ही दुबळे आहात असं लोकांना सांगून काय उपयोग? टीका करून आणि विनाश करून काही साधणार नाही. आपण लोकांना अधिक चांगलं असं काहीतरी दिलं पाहिजे. त्यांना सांगा की त्यांचा मूळचा दिव्य स्वभाव हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. मी सुधारणा करा असं म्हणत नाही, तर पुढे चाला असं म्हणतो. कोणतीही गोष्ट इतकी वाईट नाही की तिच्यात सुधारणा केली पाहिजे. परिस्थितीला अनुरूप असं वागणं हेच जीवनाचं रहस्य आहे. जीवनाच्या बुडाशी हेच तत्व आहे आणि त्याच्या आधारेच जीवनाचा विकास होतो. दडपून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाह्य शक्तींना तोंड देण्याचा जेव्हा आत्म्यावर प्रसंग येतो, तेव्हा यातून परिस्थितीला अनुरूप अशा रीतीने वागण्याची प्रवृत्ती निर्माण होते. जो परिस्थितीशी जितकं जास्त जुळवून घेऊ शकतो तो तितका जास्त टिकतो. मी जरीही शिकवलं नाही तरी समाज बदलतो आहे आणि तो बदलणारच. प्रेम, सच्चेपणा, धीर यांचीच फक्त आवश्यकता आहे. जीवन म्हणजे विकास, म्हणजेच विस्तार, म्हणजेच प्रेम. म्हणूनच प्रेम म्हणजेच जीवन आणि तेच जीवनाच्या गतीचं नियमन करतं. स्वार्थपरायणता म्हणजे मृत्यू आणि ते ह्या लोकात परलोकात सर्वत्र सर्व काळी सत्य आहे. दुसऱ्याचं कल्याण करणं म्हणजे जीवन. दुसऱ्याचं कल्याण न करणे हाच मृत्यू. अवतीभोवती वावरणाऱ्या मानव पशूंपैकी 90% लोक मेल्यागतच असतात. ही माणसं म्हणजे निव्वळ भूत होय. कारण ज्याचं हृदय प्रेमानं ओथंबलेलं नसतं असा माणूस मृत समजायचा नाही तर काय. एका बाजूला नवीन भारत म्हणतो, जर आपण पाश्चात्यांची भाषा, कल्पना, भोजन, पोशाख, रीतिरिवाज उचलले तर पाश्चात्य राष्ट्रांप्रमाणेच आपण बलवान होऊ. दुसऱ्या बाजूला प्राचीन भारत म्हणतो, हा शुद्ध मूर्खपणा आहे. केवळ नक्कल करून दुसऱ्याच्या कल्पना आपल्याला कधीही आत्मसात करता येत नाहीत. कोणतीही गोष्ट स्वतः संपादन केल्याशिवाय स्वतःची होत नाही. एखाद्या गाढवानं सिंहाचं कातडं पांघरलं तरी तो सिंह होईल का? एका बाजूला नवीन भारत म्हणतो, पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या निश्चित चांगल्या असल्या पाहिजेत, नाहीतर ती राष्ट्र फार मोठी कशी झाली असती. दुसऱ्या बाजूला प्राचीन भारत म्हणतो, विजेची चमक अत्यंत तीव्र असते पण ती क्षणिक असते. बाळांनो, तुमचे डोळे ती दिपवते, सावध राहा. पश्चिमेतील सामाजिक जीवन खळखळणाऱ्या हास्यानं फुललेलं आहे, पण त्याच्या बुडाशी दुःख, शोक, आक्रंदन आहे. त्याचा अंत हुंदक्यात होतो. मौज, चैन या सगळ्या वरपांगी गोष्टी आहेत. खरं पाहता त्यात अत्यंत उत्कट असं दुःखच भरलेलं आहे. आता इथलं जीवन वरवर दुःखमय, विषादपूर्ण दिसतं खरं, पण त्याच्या तळाशी निश्चिंतपणा आणि आनंद आहे.
प्राचीन उपनिषद कालापासून आपण जगाला आव्हान दिलंय, न प्रजया न धनेन त्यागे नैके अमृतत्व मानशुः. संततीनी नाही, धनानी नाही, केवळ त्यागानंच अमृतत्व प्राप्त होतं. मानव वंशामागून मानव वंशानं हे आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी वासनांच्या पातळीवर जगाचं कोडं सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ते सगळे यात अयशस्वी झाले. त्यांच्यापैकी जुने मानववंश सत्तेच्या आणि धनाच्या अभिलाषांनी उत्पन्न होणाऱ्या दुष्टतेच्या आणि दुःखाच्या भाराखाली लुप्त झाले. आणि जे नवे आहेत त्यांचंही पतन फार काही दूर नाही. शांती विजयी होईल किंवा युद्ध, सहनशीलता यशस्वी होईल किंवा असहनशीलता, चांगुलपणा सफल होईल किंवा दुष्टपणा, बाहुबल यशस्वी होईल किंवा बुद्धिबल, ऐहिकता विजयी होईल किंवा आध्यात्मिकता, ह्या प्रश्नांचा अजून निर्णय व्हायचा आहे. आपण आपला प्रश्न अनेक युगांपूर्वी सोडवला आहे आणि आपलं उत्तर आहे ऐहिकाविषयी अनासक्ती, त्याग